आपण कोणत्याही भाषेचा द्वेष केला नाही, आपल्यावर भाषेची सक्ती केली जाते त्याचा विरोध आहे. उद्धव ठाकरेंची हिंदी सक्तीवर प्रतिक्रिया. तर भाजपनं ज्यांना मांडीवर घेतलंय ती खरी शिवसेना नाही. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध. पहिलीपासून हिंदी सक्तीची असावी या मताचे आम्ही नाहीच. तिसऱ्या भाषेचा पाचवीपासून विचार करावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. हिंदी भाषा लादण्याचा GR कोणी काढला? मिंदेंनाच फडणवीसांना अडचणीत आणायचं आहे का? दुसऱ्या कोणत्या मंत्र्यांना फडणवीसांची जागा हवी आहे का? आदित्य ठाकरेंचा सवाल. त्यांना फक्त ऍक्टिंग करता येते, काम करायला अक्कल लागते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका. अहवाल कोणी स्वीकारला? सत्तेमध्ये असताना वेगळी भूमिका, विरोधात असताना वेगळी भूमिका. शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरही निशाणा. मराठीचा मुद्दा युतीसाठी नांदी ठरू शकतो. पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील का यावर चर्चा सुरू. खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. सकाळचा भोंगा म्हणत संजय शिरसाटांची संजय राऊतांवर जहरी टीका. मला विचारल्याशिवाय जगामध्ये कसं काही घडलं असं त्यांना वाटतं. रात्रीची उतरली नाही की मग असे प्रकार घडतात. शिरसाटांचा राऊतांवर निशाणा. संजय राऊतांचं एकही भाकीत खरं ठरलेलं नाही. मोर्चामध्ये पक्ष एकत्र आले तर युती होते असं काही नाही. ठाकरेंचा मोर्चा ही उद्याच्या युतीची नांदी असू शकते. या राऊतांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया. येताय ना म्हणजे काय यायलाच लागतंय. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या संयुक्त मोर्चावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची फेसबुक पोस्ट. ठाकरे बंधूंचा समन्वय साधून एकाच तारखेला मोर्चा. 5 जुलैला राजधानी मुंबईमध्ये मराठीचा जागर होणार. खासदार अरविंद सावंतांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुन्हा एकत्र येत बैठकीचं आयोजन. हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनाचं बैठकीमध्ये नियोजन. हिंदी सक्तीबाबतच्या शासनाच्या परिपत्रकाची होळी करत आंदोलन करणार. पुण्यामध्ये ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिकांची चाय पे चर्चा. 5 जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संवाद. पुण्यातील मनसे कार्यालयामध्ये मोर्चाच्या तयारी संदर्भात चर्चा. मराठी भाषेलाच प्राधान्य, हिंदी भाषेला कुठेही सक्ती केली नाही. मुंबई पालिकेला डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे सर्व प्रयत्न सुरू. योगेश कदम यांची टीका. ज्यासाठी ठाकरेंचा मोर्चा निघतोय तो विषय अस्तित्वातच नाही. मुंबईवर डोळा ठेवून ठाकरे राजकारण करत आहेत. दीपक केसरकरांची ठाकरेंवर टीका. महाराष्ट्राला लाचार सरकार लाभलंय. भाजपच्या नेत्यांचं मराठीवर प्रेम नाही. अरविंद सावंत यांचा सरकारवर हल्लाबोल. सरकारला मराठी माणसासमोर झुकावं लागणार. ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ 2.0 आहे. संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीस भेटीसाठी वेळ देत नाहीत. अजितदादांशी मी रेग्युलर बोलते. फडणवीसांशी भेटून हिंदू आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलणार. सुप्रिया सुळेंची टीका. मुख्यमंत्री फडणवीस जनतेला वेळ देतात. कोणाला भेटायचंच नसेल आणि फक्त आरोप करायचे असल्यास काही करू शकत नाही. सुळेंच्या आरोपांवर केशव उपाध्यायांचं उत्तर. लहान मुलं लवकर भाषा शिकतात. हिंदी भाषेला विरोध नाही, अनिवार्य शब्दाला आहे. सत्यजित तांबे यांची हिंदी भाषेच्या सक्तीवरून प्रतिक्रिया. आंबेडकरी संघटनेचा 5 जुलैला होणाऱ्या मुंबईतील मोर्चाला पाठिंबा. मनसे नेते संदीप देशपांडेंना भेटून पाठिंबा जाहीर. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंचं बोलवणं आलं तर मी मोर्चाला जाणार. मराठी माणूस म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत. अभिजित बिसुकले यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या 5 जुलैच्या मोर्चामध्ये अजित पवारांचा एकही नेता सहभागी होणार नाही. दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. तटकरेंची प्रतिक्रिया. हिंदीच्या GRची होळी करण्याचा निर्णय हास्यास्पद. ठाकरे मुख्यमंत्री असताना त्रिभाषा धोरण स्वीकारलं होतं. ठाकरेंच्या शिवसेनेकडून ढोंगीपणा सुरू. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका. सुनील शुक्लाला त्यांच्या लोकांचा तरी पाठिंबा आहे का? मूर्खाच्या नंदनवनामध्ये रमणाऱ्या लोकांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही. सुनील शुक्लांवर मनसेच्या यशवंत किल्लेदारांची टीका. भाषा सक्ती करून येत नाही. भाषा आईकडूनच शिकली जाते. हिंदी भाषा सक्तीवरून सयाजी शिंदेंनी लगावलाय सरकारला टोला. तर भाषेचा अभिमान रोज बाळगला पाहिजे. नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया. सर्व माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक. मोदींच्या मार्गदर्शनाखाली मराठीला अभिजातच्या. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरील आरोपानंतर दादा भुसेनकडून स्पष्ट. भाषाशास्त्राच्या दृष्टीने हिंदी सक्तीचा विषय चुकीचा. प्राध्यापक नितीन बानकुळेंचा हिंदी सक्तीला विरोध. मराठीवरील हिंदी सक्तीचं आक्रमण खपवून घेणार नसल्याची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असले तरी आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत. मनीषा गायंदे यांची प्रतिक्रिया. तर 2.5 वर्षामध्ये कोणत्याच पक्षानं 60 आमदार निवडून आणले नसल्याची प्रतिक्रिया. त्यांना फक्त ऍक्टिंग येते. एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका. नक्कल करायला ही अक्कल लागते. आम्ही काम करतो. शिंदेंची प्रतिक्रिया. अहवाल कोणी स्वीकारला? सत्तेमध्ये असताना वेगळी भूमिका, विरोधात असताना वेगळी भूमिका. शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरही निशाणा.
3 वर्षांपूर्वीच्या तणावातून हे लोक बाहेर आलेले नाहीत. आमच्यावर टीका करणं हा त्यांचा उद्योग बनलाय. उदय सामंत यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. मुलांचं नुकसान होणार नाही. आमचं सरकार त्यांची काळजी घेईल. उदय सामंतांची प्रतिक्रिया. शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचं नारायण राणेंबद्दल धक्कादायक विधान. नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत. केस घेतल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केली, मर्डर सगळं झालंय असं वक्तव्य मंत्री भरत गोगावलेंनी केलंय. भरत गोगावलेंनी मर्डरबाबत वक्तव्य केलं असलं तर चुकीचं. मर्डर करून अशा उंचीवर जाता येत नाही. प्रवीण दरेकरांची भरत गोगावलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. सिंधुदुर्गमध्ये केसरकर निलेश राणेंचं राज्य आहे हे दिसलं पाहिजे. निलेश राणे दीपक केसरकरांमुळे सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेची ताकद. उदय सामंतांची प्रतिक्रिया. तर सिंधुदुर्गमध्ये शिवसेना नंबर 1 पक्ष होण्यासाठी आणखी प्रयत्न करा, सामंतांचं वक्तव्य. रायगडचं पालकमंत्रीपद मलाच मिळावं असं सर्वांचं मत आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावर मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. तर गोगावलेंनी काळजी करू नये, ते पालकमंत्री होणार असं उदय सामंत म्हणाले. गोगावलेंची इच्छा पूर्ण होईल असंही सामंत म्हणाले. आम्ही काम करतोय, त्याचा मोबदला मागतोय. सगळीकडे महायुती म्हणून आमचं जुळेल असं नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. शिवसेना राष्ट्रवादीचा वाद विकोपाला गेला असेल तर पालकमंत्रीपद भाजपला द्या. रायगडमधील माजी आमदार भाजप नेते पंडित पाटलांचं वक्तव्य. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदेची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये वाद. एमआयएमच्या अझरुद्दीन ओवैसींची आज परभणीमध्ये जाहीर सभा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमची तयारी सुरू. ओवैसी आणि इम्तियाज जलील सभेला संबोधित करणार. निवडणुकीसंदर्भात एमआयएमची भूमिका आज स्पष्ट होण्याची शक्यता. रामदास आठवले मनोज जरांगेंची भेट घेणार. आज संध्याकाळी 6:30 वाजता अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेटणार. आज राज्यस्तरीय मराठा समाजाची बैठक पार पडणार. बैठकीनंतर रामदास आठवले मनोज जरांगेंची भेट घेणार. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. वेळ आणि परिस्थिती बघून निर्णय घेणार. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आज निर्णय घेणार. कुणाल पाटलांची प्रतिक्रिया. राज ठाकरे उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचं दिसतंय. आम्ही हिंदी स्वीकारायला तयार. फक्त ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे तिथे मराठी सक्ती करा. अभिजित बिचुकलेंची प्रतिक्रिया. मला पंतप्रधान व्हायचं आहे. मी आणि एलॉन मस्क एकत्र आलो तर जग जिंकू. अभिजित बिचुकलेंचं विधान. माळेगाव कारखाना नीट चालवला नाही तर गाठ माझ्याशी आहे. अजित पवारांची तंबी. सही करून बाहेर फिरायचं असेल तर राजीनामा द्यायचा असा इशारा दिला. काही जण म्हणतात अजित पवारांनी कारखाना निवडणुकीमध्ये 500 कोटी दिले. आम्हाला पारदर्शक कारभार करायचा आहे. अजित पवारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. पराभवाला अनेक कारणं असतात. अजित पवारांचं संजय राऊतांना उत्तर. राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. बेरजेचं राजकारण आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी शिकवलं. अजित पवार यांची प्रतिक्रिया. तर सहकार चळवळ टिकावी ही माझी भूमिका, पण विरोधकांनी माझी बदनामीच केल्याचं वक्तव्य. कर्जमाफीची आठवण करून देत रोहिणी खडसेंकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कटआउटला गाजराचा हार. तर रोहिणी खडसेंच्या घरातही एक केंद्राचं मंत्रिपद. योगेश कदमांची टीका. लाडक्या बहिणीने आम्हाला भरभरून दिलं. लाडक्या बहिणींसाठी भावांनी देखील सरकारी सवलती दिल्या. भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. जयंत पाटलांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय फडणवीसच घेतील. निर्णय झाला तर जयंत पाटलांकडे पहिले आपणच जाऊ. मात्र अद्याप अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. धुळ्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल त्यांना उमेदवारी देणार. भाजपमध्ये नवीन जुने असा काही भेद नाही. भाजप संघटन मंत्री विजय चौधरींचं बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. सोलापूरच्या करमाळ्यामधील चिकलठाणामध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाचं आयोजन. उपक्रमात विविध विभागातील 400 प्रकरणाचा निपटारा. करमाळ्याचे आमदार नारायण पाटलांच्या हस्ते विविध दाखल्यांचं वाटप. अंधेरीमध्ये आमदार हारून खान यांच्या कार्यालयाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. कार्यक्रमाला आदित्य ठाकरे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, सुनील प्रभू आणि वरुण सरदेसाईंची उपस्थिती. डोंबिवलीमध्ये राजीनाम्यानंतर विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. दादा सांगतील ते धोरण, दादा बांधतील ते तोरण, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी. बॅनरवर उल्लेख. नाशिकमध्ये ठाकरेंना आणखीन एक धक्काबुक्की केलेले विलास शिंदे आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. विलास शिंदेसह काही माजी नगरसेवक पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती. जाहीर नाराजीनंतर विलास शिंदेंवर कारवाई. नागपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएममधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. पक्षप्रवेश सोहळ्याला कार्यकर्त्यांची मंचावर मोठी गर्दी. शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगलेंवर दुसरा विनयभंगाचा गुन्हा दाखल. महिलेला शिवीगाळ आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल. मोहन उगलेंवर दुसरा गुन्हा दाखल झाल्यानं पुन्हा एकदा ते वादात सापडले. सुनील शुक्लांना त्यांच्या लोकांचा तरी पाठिंबा आहे का? मूर्खांच्या नंदनवनामध्ये रमणाऱ्यांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही. यशवंत केलेदार यांची टीका.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय बनेल असं वक्तव्य काल सुनील शुक्लांनी केलं होतं. कल्याण एपीएमसी निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारावर मारहाणीचा आरोप. कपिल थळेंनी धमकी दिल्याचा मविया उमेदवार प्रशांत माळींचा आरोप. तर आम्ही मारहाण केली नसून विरोधकांचा बदनामी करण्याचा डाव असल्याचं कपिल थळेंची प्रतिक्रिया. पंढरपूरमध्ये लाखोंची रांग. आमदार बांगरांचं मात्र व्हीआयपी फरमान. माझ्या 21 कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन द्या. मंदिर समितीला पत्र. आमदार संतोष बांगरांच्या पत्रानं वारकऱ्यांमध्ये तीव्र संताप. मुख्यमंत्र्यांकडून व्हीआयपी दर्शन बंद करण्याच्या सूचना. मात्र आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा वादात सापडले. नागपुरात सरन्यायाधीश भूषण गवईंचा सत्कार. हा माझा नाही तर माझ्या बार असोसिएशनचा सत्कार आहे. भूषण गवईंची प्रतिक्रिया. सत्कार प्रसंगी सरन्यायाधीश भूषण गवई भाऊक. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी सरकारी वकील बनण्याची ऑफर दिली होती. सरन्यायाधीश भूषण गवई यांची प्रतिक्रिया. मग 50% अतिरिक्त सरकारी वकील माझ्या संमतीने करायचे अशी अट घातली. त्यामुळे 7 ते 8 वर्षांचे सराव असलेल्या वकिलांना एजीपी होता आलं. गवईंचं वक्तव्य. गोंदिया जिल्ह्यामधील 4 तालुक्यांना नक्षलग्रस्त यादीतून वगळलं. सडक, अर्जुनी, गोरेगाव, आमगाव, तिरोडा या 4 तालुक्यांना वगळलं. नक्षलवादी कारवायांमध्ये घट झाल्यानंतर शासनाचा निर्णय. गडचिरोलीच्या कवंडे जंगल परिसरामध्ये रेकी करणाऱ्या नक्षलवाद्याला अटक. गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफकडून अटक. अटकेत असलेल्या नक्षलवाद्याचा भूसुरुंग स्फोटामध्ये सक्रिय सहभाग होता. जालन्यामध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून वक्फ बचाव परिषदेचं आयोजन. खासदार कल्याण काळे यांची उपस्थिती. वदराज सिमेंट लिमिटेडची जप्त केलेली 952 कोटींची मालमत्ता ईडीकडून परत. कोट्यवधींची मालमत्ता परत करण्याला पीएमएलए कोर्टाकडून ईडीला मान्यता. ईडीनं IL&FL आणि त्यासंदर्भात केलेल्या चौकशीमध्ये जप्तीची कारवाई करण्यात आली. बीडच्या तहसीलदारावर शेतकऱ्यांचा भ्रष्टाचाराचा आरोप. तहसीलदारांना आर्थिक देवाणघेवाण करून चुकीच्या दिशेने रस्ता दिला. शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. नागपुरात रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून लाखोंचा दंड वसूल. एकाच दिवसामध्ये 1,72,000चा दंड वसूल. शरद पवारांकडून माळेगावात शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ऊस पिकाची पाहणी. शरद पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा साधला. रत्नागिरीच्या चिपळूणमधील खेरशेतमध्ये नांगरणी स्पर्धेचं आयोजन. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 181 बैलगाड्यांचा सहभाग. मुंबईत आणि पालघरमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यातील इतर काही भागातही मुसळधार पावसाचा इशारा. विश्रांती घेतलेल्या पावसाची मुंबईमध्ये पुन्हा हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. तर 3 ते 4 तासात मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा इशारा. कल्याण आधारवाडी परिसरामध्ये झाड कोसळलं. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे झाड कोसळलं. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे दुर्घटना घडली. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामध्ये पावसाची दडी. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. पावसानं दुर्लक्ष केल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी हवालदिल. वाशिम जिल्ह्यामध्ये प्राणहिता पैनगंगा नदी प्रवाहित. पैनगंगा नदी दुधडी भरून वाहू लागल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नाशिकच्या गंगापूर धरणातून 2,700 क्युसेकनं विसर्ग. रामकुंड परिसरातही पाण्याची पातळी वाढली. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पातळी. नागपुरात जून महिनाअखेर सरासरीपेक्षा फक्त 50% पावसाची नोंद. 3 दिवसांमध्ये मुसळधार पावसाची कमी शक्यता. नागपूरमध्ये 148.4 मिलीमीटर पाऊस अपेक्षित. चंद्रपुरातील वर्धा नदीवरील भराव वाहून गेला. मुसळधार पावसामुळे वर्धा नदीमध्ये पाण्याचा जोरदार प्रवाह. रत्नागिरीमधल्या मिरकरवाडा बंदराला उधाणाच्या भरतीचा तडाखा. ब्रेक वॉटर वॉल असताना सुद्धा उसळणाऱ्या लाटांचं पाणी प्रथमच जेटीच्या काठापर्यंत. अनेक नौकांचं मोठं नुकसान. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. शिरूर तालुक्यामधल्या पाबळ इथल्या फिटेवाडी धरण ओव्हरफ्लो. सांडव्यावर मोठ्या प्रमाणात विसर्ग. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवस झालेल्या पावसामुळे पाणी प्रकल्पातील साठा वाढला. लघु आणि मध्यम प्रकल्पामध्ये 11% साठा. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी सिंचनाचा मार्ग मोकळा. रायगडमधील मुरुड बस आगारामध्ये नवीन 5 एसटी बसेस दाखल. नवीन बसेसचा आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते लोकार्पण. जळगावच्या नशिराबादमध्ये 10वी उत्तीर्ण झालेल्या 80 विद्यार्थ्यांना दाखले देण्यास टाळाटाळ. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकासह शिक्षण समितीच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल. धुळे शहरामधील चावरा हायस्कूल परिसरामधील रस्त्याकडला. रस्त्यावरून ये जा करण्यासाठी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि नागरिकांचे हाल. धुळे शहरातील हिरे भवनामध्ये आरोग्य मेळाव्याचं आयोजन. उत्तम आरोग्यासाठी हृदयरोग टाळण्यासाठी वेळेवर जेवण, झोप, व्यायाम महत्वाचा. पालकांच्या आरोग्य मेळाव्यामध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर यतीन वाघ यांचं प्रतिपादन. रायगडमध्ये लोहा अलिबाग रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. इंदापुरात मंत्री दत्तात्रय भरणेंकडून वारकऱ्यांना मोफत औषधं आणि रेनकोटचं वाटप. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा उपक्रम. लातूरच्या मुस्लिम युवकाकडून विठ्ठलाच्या चरणी 1 किलो चांदीचा मुकुट अर्पण. गणी सय्यद हे भजन आणि कीर्तनालाही जातात.
श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूरमध्ये आगमन. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टींकडून पालखीचं स्वागत करत दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी. सोलापूरच्या करमाळ्यामधील जेऊरमध्ये प्रबोधन दिंडीचं जंगी स्वागत. दिंडीतून ग्रामपंचायतीच्या कामकाजाविषयी आणि शासकीय योजनांविषयी जनजागृती. बीडच्या आष्टीमध्ये शेख मोहम्मद बाबा आणि महादेव देवस्थान दिंडी सोहळ्याचं पंढरीकडे प्रस्थान. हिंदू मुस्लिम बांधवांचं दिंडी सोहळ्यामध्ये एकत्रित दर्शन. धाराशिवमध्ये संत एकनाथ महाराज पालखीचा दगडधोंड्यातून प्रवास. पालखी मार्गावर वारकऱ्यांची गैरसोय. खांद्यावर पालखी घेत प्रवास. करमाळा तालुक्यामधल्या पाथर्डी इथल्या चांदखड बाबा महाराज यात्रेला सुरुवात. चांदखड बाबांच्या पालखीची लेझीम खेळत हलगी वाजवत मिरवणूक. वाशिमच्या रिसोड शहरामधील सलून व्यावसायिकांचा पंढरीच्या वारीमध्ये नागरिकांची मोफत केस दाढी कापण्याची सेवा. आषाढी वारीमध्ये रवी कोकाटे आणि बजरंग कोकाटे करतायत वारकऱ्यांची सेवा. ठाण्यामधल्या मुरबाडमध्ये आमदार किसन कथोरे आणि राजेश पाटलांच्या संकल्पनेमधून आषाढी पालखीचं आयोजन. शेकडो भाविक भक्त लुटतायत आषाढी पालखीचा आनंद. साताऱ्याच्या फलटणमध्ये 20व्या सडी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकारच्या झटक्यानं मृत्यू. नामदेव मारकड असं वारकऱ्याचं नाव. अकोल्यामधल्या वारकरी संप्रदायामधील ज्येष्ठ संत हबप नारायण महाराज तराळींचं वृद्धापकाळानं निधन. 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये महिला कीर्तनकाराची हत्या. हत्येप्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना घेतलं ताब्यात. महिला कीर्तनकाराच्या हत्येनं वैजापूर हादरलं. माहिंदर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांच्या सौम्य लाठीचार्ज. मनीष चौधरी या युवकाच्या मृत्यूनंतर मृतदेह पोलीस स्टेशन बाहेर ठेवला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. मुंबईच्या भांडूपमध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हुंडाई कारला आग लागल्याची घटना. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. पुण्यामधल्या सिंहगड रोड परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड करणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांकडून अटक. परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न. अमरावतीमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या. कारनं दुचाकीवरील पोलीस अधिकाऱ्याला उडवलं. त्यानंतर पोलिसावर शस्त्रानं वार करून 5 ते 6 हल्लेखोर पसार झाले. नांदेडमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न. अशोक कांबळेंनी गोदावरी नदीमध्ये उडी मारली. 20 वर्षांपासून बायको छळ करत असल्याचा चिठ्ठीमध्ये आरोप. बदलापूरच्या सुरवळ चौकामध्ये 13व्या मजल्यावरून मजूर पडला. जखमी मजुरावर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू.